नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण मराठी टू इंग्लिश सिरीजचा 6वा एपिसोड घेऊन आलेलो आहोत आणि या एपिसोडचं नाव आहे ॲट द बस स्टॉप. चला तर मग चालू करूया. आता आपल्यापैकी भरपूर जण रोज बसने प्रवास करत असतो किंवा बसने आपण ट्रॅव्हल करत असतो रोज. तर त्यासाठी आपल्याला काही वाक्य इंग्लिशमध्ये पण बोलता आले पाहिजेत आणि ते आपण ट्रान्सलेशन करू पण शकतो. चला तर मग आपण ही आजची 15 वाक्य बघणार आहोत. तर पहिलं वाक्य आपल्याला दिसतं इथं, बस थांबा कुठे आहे. आता थांबा म्हणजे काय? बस स्टॉप, बरोबर. तर मग आपण हेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत आहोत. चला तर मग बस थांबा कुठे आहे. तर पहिलं वाक्य आपण ट्रान्सलेट करतोय, वेअर इज द बस स्टॉप. वेअर इज द बस स्टॉप. वेअर इज द बस स्टॉप. समजलं? खूप सोपं होतं हे. आता पुढं, ही बस कुठे जाते. म्हणजे आपण बऱ्याचदा विचारतो ना, काही वेळेस आपण बोर्ड बघत नाही किंवा दिसला नाही आपल्याला बोर्ड, तर त्या केसमध्ये आपण विचारतो, सहप्रवासी जे असतात, को पॅसेंजर्स असतात किंवा जे बस स्टॉपला थांबलेले लोक असतात त्यांना विचारतो की बस कुठे जाते. वेअर डज द बस गो. Where does the bus go? ओके, आता 2 वाक्य आपण केलेली आहेत. आता तिसरं वाक्य आहे जे पुण्यासाठी. पुण्याला जाणारी बस कोणती आहे. ठीक आहे, तर आपण ज्यावेळेस लॉंग असं की खूप डिस्टन्सवरून आपण ट्रॅव्हल करत असतो, पुण्यासाठी आपण ट्रॅव्हल करतोय, यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर पुण्याला जाणारी बस कोणती आहे हे आपण विचारू शकतो ना. तर यासाठी which bus goes to Pune? Goes to Pune. Which bus goes to Pune? या कॉन्टेक्स्टने आपण हे वाक्य बनवलेलं आहे. आता आपण चौथं वाक्य बघतोय, बस उशिरा आहे का. आता आपण बस स्टॉपला असतो, बस काय येत नाही, मग आपल्याला समजून जातं की बस लेट असेल, पण तरी पण आपण कन्फर्म करत असतो. जे तिथं दुसरे बाकीचे प्रवासी थांबलेले असतात, आपण त्यांच्यासोबत डिस्कस करून आपण कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतो की बस लेट आहे का, किंवा आपण दुसरं कोणाला तरी विचारत असतो. ठीक आहे. इज द बस लेट. इज द बस लेट. बस लेट आहे का, आपण असं विचारतो. ठीक आहे, समजलं? तर आपण ही 4 वाक्य केलेत. आता बस तिकीट किती आहे. आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण बस तिकीट किती आहे हे विचारत असतो, बरोबर. तर हाऊ मच. ओके, इज फॉर द तिकीट. फॉर द तिकीट. हाऊ मच इज फॉर द तिकीट. हाऊ मच इज फॉर द तिकीट. ओके, बस तिकीटसाठी आपल्याला किती पैसे द्यायचे ते आपण त्यांना विचारत असतो. ठीक आहे, पुढं बघूया, प्रवास किती वेळाचा आहे. आता जर्नी टाइम, हाऊ मच टाइम विल इट टेक, दॅट वी नीड टू आस्क टू समवन. म्हणजे आपण ते मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत आहोत. अँड इन दॅट केस लाईक वी कॅन सिम्पली हॅव द आन्सर. ओके, प्रवास किती वेळाचा, हाऊ मच टाइम विल इट टेक, और हाऊ मच टाइम डज इट टेक, लाईक दॅट वे. Okay, how long will it take? Even we can ask that one. How long will it take? Will it take? Or how much journey? Okay, how much time will it take? That is also fine. How much time will it take? Or how long the journey is? How long the journey is? Okay. Next one. मला पुढची बस पकडावी लागेल. ओके, मला पुढची बस पकडावी लागेल. आता या कॉन्टेक्स्टमध्ये आपण कसं बनवू शकतो. ठीक आहे, नंबर 7, आय विल हॅव टू ओके टू कॅच द नेक्स्ट बस. द नेक्स्ट बस. I'll have to catch the next bus. For that we can have this sentence. मला पुढची बस पकडावी लागेल.
ओके, बस किती वेळाने येते. ओके, so here it is all about the frequency. So frequency you can use like often. How often does the bus come? Okay, आपण विचारत असतो ना. Yes, how often, okay, does the bus come? Okay, or normally we ask like, okay, what is the frequency of the bus? What is the frequency? 30 minutes, 15 minutes, 20 minutes, 5 minutes, 10 minutes. So that's all about the frequency. Yes, frequency of the bus. मला स्टेशनला जायचं आहे. तर हे स्टेशन म्हणजे एक रेल्वे स्टेशन असेल, मे बी पुणे स्टेशन नसू शकता. ठीक आहे, तर आपण इथं सेंटेन्स बनवू शकतो. आय हॅव टू गो टू द स्टेशन. मला स्टेशनला जायचं आहे. आय हॅव टू गो टू द स्टेशन. स्टेशनला जायचं आहे. तर त्यासाठी आपण हे वाक्य बनवलेलं आहे. पुढे बघूया. ही बस भरली आहे. तर लॉंग रूटचे बसेस असतात, जसं की हडपसर, चिंचवड, वारजे, माळवाडी, चिंचवड, किंवा असे लॉंग रूटचे किंवा आळंदी असेल. तर हे लॉंग रूटच्या बसेस नेहमी क्राऊडेड असतात, भरलेले असतात. ठीक आहे. सो हिअर यू कॅन से Number 10, this bus is full. Okay, this bus is full. अनुभव असेल तुम्हाला, जर ट्रॅव्हल केलं असेल तर पुण्यामधल्या मोस्ट ऑफ द बसेस खूप भरलेले असतात, जागा पण असते उभा राहायला, लाईक दॅट वे. ठीक आहे, पुढं. मला खिडकीजवळ बसायचं आहे. ओके, इंटरेस्टिंग वाक्य. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही खिडकीजवळच बसण्याचा प्रयत्न करत असता. ठीक आहे, तर हे वाक्य आपण ट्रान्सलेट करूया. ओके, तर आपण असं म्हणू की आय वॉन्ट टू सीट नियर द विंडो. मला कुठं बसायचं आहे? विंडोच्या जवळ, खिडकीच्या शेजारी, तसं. ठीक आहे, आय वॉन्ट टू सीट नियर द विंडो. आता हे वाक्य आपण असं केलं आहे, आय वॉन्ट टू सीट नियर द विंडो. नेक्स्ट वन, ही बस जलद गती आहे का? आपण जर लॉंग जर्नी ट्राय करत असेल किंवा आपण करत असेल तर त्यावेळेस आपण बऱ्याचदा विचारतो की ही बस जलद गती आहे का? आपल्याला ऑफिसला लेट होऊ नये यासाठी आपण विचारत असतो की ही बस जलद गती आहे का, फास्ट आहे का. ओके, ओके, इज दिस बस fast? Is this bus fast? Okay, is this bus fast? Okay, असं आपण हे वाक्य करू शकतो. बस किती वाजता पोहोचेल? नाउ दिस इज व्हॉट लाईक एस्टिमेटेड टाइम इज देअर. किती वाजता बस पोहोचेल हे आपण त्यांना विचारतोय. ठीक आहे, किती टाइम लागेल किंवा किती वाजता बस पोहोचेल. At what time the bus will reach? At what time the bus will reach or arrive even? Will reach or arrive even. At what time the bus will reach or will arrive? कृपया माझ्यासाठी बस थांबवा. ठीक आहे, जर आपण वर्क करत आहोत आणि तुम्हाला दिसलं की बस ऑलरेडी तिथे थांबली आणि चालू होऊन आता निघतेच बस, त्या केसमध्ये आपण काय करत असतो, जे दुसरे कोण पॅसेंजर असतील त्यांना आपण हात करतो किंवा त्यांना आवाज देऊन सांगतो. वी कॉल देम अँड से लाईक ओके स्टॉप द बस फॉर मी, इवन आय वॉन्ट टू कम इन द सेम बस, प्लीज स्टॉप इट. ओके, सो इन दॅट वे, और वी वेव ॲट देम अँड वी लाईक ओके जस्ट गिव्ह सम साइन्स टू देम अँड देन दे स्टॉप इट. ओके, सो हिअर इज ऑल अबाउट लाईक कृपया माझ्यासाठी बस थांबवा. मराठी टू इंग्लिश आहे तर मग आपण म्हणू कृपया माझ्यासाठी बस थांबवा. पण इंग्लिशमध्ये कसं होईल? प्लीज स्टॉप द बस फॉर मी. ओके, प्लीज स्टॉप द बस. प्लीज स्टॉप द बस फॉर मी. प्लीज स्टॉप द बस फॉर मी. कृपया माझ्यासाठी बस थांबवा. तर आपण असं त्यांना म्हणू शकतो, जे बसमध्ये बसलेले लोक आहेत किंवा बाकीचे लोक तिथे असतील त्यांच्यासाठी पण आपण बोलू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट वन असेल तुमच्या मदतीसाठी धन्यवाद.
आता thanking, this is all about the gratitude we need to ask the people whoever are there and who helped us, okay, to get that bus and whatever. So we can just thank them. Thank you so much for your help. Thank you so much for your kind help. Thanks for your help. So number 15, this is thanks for your help, or thank you so much for your help. Thanks for your help. Thanks for your help. How is it? Yes, thanks for your help. So number 15 was like thanking. And now this is a time to thank you people, even as you have watched the video and it took time to upload the video, because in the last week I was too busy and didn't get time to upload the video. But today somehow I managed to take out the time. आज मी थोडासा टाइम काढला. लास्ट वीक थोडासा बिझी होता आणि म्हटलं ठीक आहे, ॲट द बस स्टॉपचा प्रवास आपण खूप केलेला आहे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पण तुम्ही केलेला असेल. आणि अशी काही वाक्य असतात की आपण डे टू डे लाईफमध्ये ते नेहमी यूज करत असतो आणि या वाक्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. आणि एक व्ह्यूअरसाठी एक अपील आहे आणि एक रिक्वेस्ट आहे, कृपया आपले हे व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा. कॉलेज गोईंग स्टुडंटसोबत शेअर करू शकता, स्कूल गोईंग स्टुडंटसोबत सुद्धा करू शकता, किंवा फॅमिली मेंबर्स असतील, वर्किंग लोक असतील त्यांच्यासोबत शेअर करा. आणि असंच भरभरून प्रेम तुमचं राहू द्या. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया नवीन एपिसोडमध्ये खूप लवकर. थँक्यू सो मच वन्स अगेन.